तर भाजपला घटना बदलण्यासाठी बहुमत हवंय असं एका मंत्र्यानं सांगितल्याचं शरद पवार म्हणाले। इंदापूरच्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी मोठा दावाच केलाय। तर कोणाचाही बाप संविधान बदलू शकणार नाही, संविधानाचा मूळ गाभा कोणालाच बदलता येत नाही, अशी प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती। केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते आणि त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आम्हाला घटना बदलायची आणि ती घटना बदलायची असेल तर प्रचंड बहुमत तुम्ही आजच्या प्रधानमंत्र्यांची करावं। म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांना लोकांच्यासाठी राज्य करायला, त्यांचे प्रश्न सोडवायला बहुमत द्या, हे मी समजू शकतो। पण घटना बदलायची त्यासाठी ताकद पाहिजे, त्यासाठी पुरेसा नंबर पाहिजे आणि ते काम तुम्ही करावं, हा आज भाजपचा एक मंत्री सांगतो आणि हाच धोका आज या देशाच्या समोर आहे। आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। भारताच्या संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर कोणालाच बदलता येत नाही, कोणालाच नाही। संविधानामध्ये ते परमिटेडच नाही आहे। त्याच्यामुळे हा एक चुनावी जुमला आहे। संविधान बदलणार, कोणाचा बाप संविधान बदलू शकत नाही। निवडणुका आल्या की दोन गोष्टी सुरू होतात। अर्ध्या लोकांचं संविधान बदलणार हे चालू होतं, अर्ध्या लोकांचं मुंबई तोडणार हे चालू होतं। आता हे आपल्याला वारंवार ऐकायला मिळेल, मुंबई कोणी तोडू शकत नाही, संविधान कोणी बदलू शकत नाही।